मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. चारकोल आर्टच्या पहिल्या भागात आपण चारकोलची ओळख करून घेतली. वेगवेगळ्या प्रकारचे चारकोल कसे असतात आणि त्यापासून कशा प्रकारे आपल्याला चित्र काढता येतं हे आपण शिकलो. आता ह्या भागामध्ये आपण एक चित्र काढून बघणार आहोत. आता आपण काही फुलं काढून घेणार आहोत आणि फुलांचं चित्र चारकोलमध्ये कसं रंगवायचं, त्यासाठी काय काय वापरायचं हे आपण यामध्ये शिकणार आहोत. आता आपण सध्या एक चारकोल पेन्सिल वापरत आहोत. चारकोल पेन्सिलने अगदी फिक्या रेषांमध्ये आपण फुलांचं चित्र काढून घेत आहोत. फिक्या रेषांमध्ये याच्यासाठी की काही खोडायचं झालं तर ते जास्त डार्क केलं तर खोडता येणार नाही. आता ही जी फुलं आपण काढतोय ती वेगवेगळ्या अँगलमधली फुलं आपण काढत आहोत. अगदी समोरून जर का फूल बघितलं तर ते पूर्ण गोलाकार दिसतं, पण तेच जर आपण एका बाजूने फूल बघितलं, साईडने बघितलं, वरून बघितलं, खालून बघितलं तर त्याचे अँगल्स म्हणजे कोन वेगवेगळे दिसतात. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपण इथे काढून घेतली आहेत. त्याची पानंही आपण काढून घेत आहोत. तर ही फुलं फुलदाणीत नसून बागेमधली फुलं जशी असतात, झाडांवर उगवलेली फुलं, तशी ही फुलं आपण काढून घेतली आहेत. आता चारकोलची पावडर आपण तयार करून घेतली आहे. ही पावडर आपण कशी केली तर सँडपेपरवरती चारकोल स्टिक घासली आणि त्याची पावडर तयार केली. त्यानंतर एक कापूस घेऊन आपण ही पावडर जिथे आवश्यकता आहे तिथे लावून घेत आहोत. ही फुलं आपल्याला पांढऱ्या रंगाची दाखवायची आहेत. म्हणजे अर्थातच पांढरा रंग न वापरता आपण पांढरा कागद सोडून देणार आहोत. मग ह्याला जर उठाव आणायचा असेल तर चित्राची पार्श्वभूमी गडद असायला हवी. गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढरी फुलं नक्कीच छान दिसतील. त्यामुळे आपण त्याची पार्श्वभूमी ग्रे रंगाची करून घेत आहोत. फुलाच्या पाकळ्यांच्या बाजूबाजूने आपण हा ग्रे रंग कापसाने पसरवत आहोत. अर्थात काही भाग फुलांवरती येत आहे, तर त्यासाठी काय करता येईल ते आपण नंतर बघणार आहोत. सध्या आपण पूर्ण बॅकग्राऊंड फिक्या करड्या रंगाची करून घेत आहोत. चारकोलने चित्र काढताना अगदी फिक्या रंगापासून गडद रंगाकडे जावं. म्हणजे हळूहळू फिक्की छटा, मग मध्यम छटा, मग गडद छटा आणि मग खूप जास्त गडद छटा, अशा प्रकारे आपण आपलं चित्र डेव्हलप करायचं असतं. आता बघा, बॅकग्राऊंड ग्रे कलरची झाल्यावर पाकळ्यांच्या बाजूबाजूने काही ठिकाणी रंग भरला गेला नाही आहे, तर आपण एक छोटीशी कॉटन बड घेतली आहे. म्हणजे काडीला एक कापूस लावलेला आहे, ती काडी आपण घेतली आहे आणि त्यांनी पावडर घेऊन ती पावडर पाकळ्यांच्या बाजूबाजूने करून घेत आहोत. म्हणजे काय होतं की पाकळ्यांचा आकार नीट बाहेर येतो, उठून दिसायला लागतो. अशा प्रकारे आपण सगळ्या पाकळ्यांच्या बाजूबाजूनी या काडीने रंगवून घेऊया.
यानंतरची पुढची पायरी म्हणजे काय करायचं, तर ज्या पाकळ्यांना आपल्याला पांढरा शुभ्र रंग दाखवायचा आहे आणि चुकून तिथे चारकोलची पावडर लागली आहे आणि तो करडा झाला आहे, त्या ठिकाणी आपण खोडून घ्यायचं आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी पाकळीच्या टोकावरती आपण उजेड दाखवणार आहोत. उजेडामुळे ती फुलं पांढरी शुभ्र दिसत आहेत आणि जिथे त्या फुलांवरती थोडीशी सावली आहे तिथे त्या फुलांचा रंग करडा दिसणार आहे. अर्थात आपण इतर रंग ह्यामध्ये वापरणार नाहीच आहोत. आपण फक्त काळ्या रंगाच्या चारकोलनी हे चित्र रंगवणार आहोत. त्यामुळे ज्या काही छटा दिसतील त्या फक्त काळ्या, पांढऱ्या आणि करड्या या 3 रंगांच्या छटा आपल्याला दिसणार आहेत. त्यामध्ये काही फिक्या आणि काही गडद अशा छटा असू शकतील. तर आपण पाकळ्या खोडून घेत आहोत. पाकळ्या खोडून झाल्यावरती पुढे काय करायचं आहे, तर चारकोल पेन्सिल घेऊया आणि काही ठिकाणी पाकळ्यांचे आकार नीट उठावदार दिसण्यासाठी त्याला आपण आउटलाईन करून घेऊया. ही आउटलाईन जरा काळ्या गडद पेन्सिलीने केली. ही काळी पेन्सिल आहे ती चारकोल पेन्सिल आहे. आपण चारकोलने चित्र रंगवताना चारकोल पेन्सिल, चारकोल स्टिक असं वापरू शकतो किंवा चारकोलची पावडरही वापरू शकतो. अशा वेळी साधी पेन्सिल वापरू नये. ग्रॅफाईटची जी आपली साधी पेन्सिल असते ती वापरायची नाही, तर चारकोलचीच पेन्सिल वापरायची, म्हणजे मिळणारा परिणाम खूप छान असतो. आवश्यक ते भाग आपण गडद करून घेत आहोत. तुम्ही बघू शकता, आपण आपल्या हाताखाली एक कागद धरला आहे, कागदाचा तुकडा घेतलेला आहे. तो कशा करता, तर आपला हात लागून खालचा चारकोल पसरू शकतो आणि आपला हातही काळा होऊ शकतो. काळा झालेला हात पुन्हा दुसरीकडे लागला की तिथे तो काळा भाग, कागदाचा भाग खराब होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला चारकोलचं पावडर लावल्यानंतर आपल्या हाताखाली एक कागदाचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावर आपला हात ठेवायचा, म्हणजे रंग पसरणार नाही. हळूहळू सावकाशपणे आपल्याला या चित्रातील बारकावे दाखवायचे आहेत. पाकळ्यांचे आकार नीट करून घ्यायचे आहेत. पानांचे आकारही काढायचे आहेत. पानांच्या बाहेरून गडद रंग द्यायचा आहे. फुलं जरी पांढरी असली तरी पानं आपण करडी दाखवणार आहोत, म्हणजे फिक्का ग्रे रंग तिथे दाखवणार आहोत. त्यामुळे ती उठावदार दिसण्यासाठी त्याच्या मागच्या बाजूला मात्र थोडा गडद रंग असायला हवा. म्हणून आपण जिथे फुलाच्या जवळून किंवा पानांच्या जवळून देतो आहे तिथे आपण पेन्सिल वापरत आहोत. पेन्सिलीमुळे
बारकावे अधिक चांगल्या रीतीने दाखवता येतात. आपलं चारकोल पेन्सिलीचं काम जवळजवळ पूर्ण होत आलं आहे. त्यामुळे फुलांना उठावदारपणा आलेला आहे. तरीसुद्धा अजून गडद रंग वापरला तर फुलं बघा कशी छान उठावदार दिसत आहेत. यासाठी आपण काय केलं आहे की चारकोलचा खडू म्हणजे चारकोल स्टिक जी जाडी असते ती वापरून आपण इथे गडद छटा मिळवली आहे आणि कॉटनच्या बडनी आपण ती स्टिकचा जो रंग आपण दिला आहे तो पसरवून घेतो आहे. त्यामुळे त्याला गुळगुळीतपणा प्राप्त होतो आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये तो छानपैकी व्यवस्थित मिक्स होतो आहे. एकदम वेगळा काळा पॅच दिसत नाही आहे. तर आता आणखीन उठावदार करण्यासाठी चित्रामध्ये आणखी गडद छटा आपण दाखवत आहोत. बघा आपलं चित्र पूर्ण झालं आहे. फुलं अगदी त्रिमित दिसत आहेत. चारही फुलांचे अँगल्स वेगवेगळे आहेत आणि छानपैकी उठावदार दिसत आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या छटाही आपल्याला बघायला मिळत आहेत. अर्थात या सगळ्या छटा काळ्या, करड्या आणि पांढऱ्या या रंगांच्याच आहेत. तर अशा रीतीने फुलं जरी रंगीबेरंगी असली किंवा पानं निसर्ग रंगीबेरंगी असला तरीसुद्धा चारकोलने आपण चांगल्या रीतीने त्याचं चित्र काढू शकतो. आपलं चित्र पूर्ण झालं आहे. आता आपण दुसरा कागद घेतलेला आहे. चारकोल पेन्सिल आपण आधी वापरली होती त्यामुळे ती आता त्याची टोक कमी झाली होती म्हणून पुन्हा एकदा शार्पनरने किंवा टोक यंत्राने त्याला टोक करून घेतली आहे. आता आपण वेगळं चित्र काढून बघूया. फुलांचं झालं, आता झाडांचं आणि जंगलाचं चित्र आपण काढून बघूया. जंगलामध्ये कशी वेगवेगळी भरपूर झाडं असतात. काही पुढे, काही त्याच्या मागे, काही लांब, काही जवळ. तर तशा प्रकारची झाडं आपण काढून बघूया. अशासाठी आपल्याला झाडांचं निरीक्षण करणं आवश्यक असतं. झाडांचं फॉर्म कसा असतो, आकार कसा असतो, त्याचं खोड कसं असतं, खोडातून निघणाऱ्या फांद्या कशा प्रकारे निघतात, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी आपण वेगवेगळ्या झाडांचं निरीक्षण केलं पाहिजे. सभोवताली जी झाडं आपल्याला दिसतात त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे. कुठलं झाड कशा प्रकारचं दिसतं, त्याच्या फांद्या कशा आहेत, ते झाड खूप मोठं आहे, वृक्ष आहे की छोटंसं एखादं झुडूप आहे, आणि कुठल्या सीझनमध्ये त्याची पानं गळतात, कुठल्या सीझनमध्ये त्याला फुलं येतात,
हे सगळं निरीक्षण आपण केलं पाहिजे. शिवाय ती झाडं बघून किंवा ते वृक्ष बघून त्यांचं चित्रही आपण काढून बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जेव्हा चित्र काढायचं असतं तेव्हा त्याचा खूप उपयोग होतो. आता तुम्ही बघू शकता आपण भरपूर झाडं काढून घेतली आहेत. काही पुढे, काही मधल्या भागात, काही त्याच्या मागे. एकमेकांवरती सगळ्या फांद्या ओव्हरलॅप झाल्या आहेत. आणि इथे पानं दिसत नसून फक्त झाडाच्या फांद्या दिसत आहेत. चारकोल पेन्सिलीने आपलं चित्र किंवा रेखाटन करून पूर्ण झालं आहे. आता त्याला आपल्याला चारकोलच्याच वेगवेगळ्या छटा दाखवायच्या आहेत. काही ठिकाणी फिका रंग, काही ठिकाणी अगदी पांढराच रंग सोडायचा आहे कागदाचा, आणि काही ठिकाणी गडद रंग द्यायचे आहेत. आता सुरुवातीला बघा, ह्याची पद्धत आपण जरा वेगळी वापरतोय. पूर्ण चित्राला आपण फिका करडा म्हणजे लाईट ग्रे रंग देऊन घेत आहोत. चारकोलची पावडर घेतली आहे, कापसावरती ती घेऊन कापसाने ती पावडर पसरवतोय आणि फिका ग्रे रंग, कुठेही आपण पांढरा रंग सोडत नाही आहोत कागदाचा, तर सगळीकडे आपण ग्रे रंग देऊन घेत आहोत. तर ही एक दुसरी पद्धत झाली. अशा प्रकारे सुद्धा आपण चित्र काढू शकतो. ती कशी करायची, पद्धत कशी वापरायची, हे आपण या चित्रामध्ये शिकणार आहोत. आता पहा, करडा रंग आपला देऊन झाला आहे. सगळीकडे आपण एक साधारण छटा देऊन घेतली आणि आपल्याकडे जो खोडरबर आहे त्याच्या एका कडेने आपण व्यवस्थितपणे जिथे आपल्याला पांढरा रंग ठेवायचा आहे तो भाग खोडून घेत आहोत. खोडल्यामुळे पुन्हा एकदा खालील जो पांढरा कागदाचा रंग आहे तो दिसायला लागला आहे. आणि ह्याच्यात फार बारीक काम नसल्यामुळे आपण हे सहजपणे खोडून घेऊ शकतो. आवश्यक त्या सर्व फांद्या आपण खोडून घेणार आहोत. या फांद्या सुरुवातीलाच खोडून घ्याव्यात, कारण एकदा का आपण जास्त गडद छटा द्यायला लागलो की हे खोडणं कठीण होऊन जातं. आपला रबरही काळा होतो आणि खोडलंही नीट जात नाही. आता आपला भाग खोडून झालेला आहे. जिथे जिथे खोडायचं होतं ते सगळं आपण साधारणपणे खोडून घेतलं आहे. आता आपल्याला कुठल्या दोन छटा दिसत आहेत, पांढरा आणि फिका करडा. त्यामध्ये आपल्याला आणखी एक गडद छटा वाढवायची आहे. म्हणून पुन्हा एकदा आपण कापसावरती चारकोलची पावडर घेऊन मागच्या भागामध्ये गडद छटा वाढवून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूला आपल्याला गडद छटा वाढवायची आहे, ती आपण वाढवत आहोत. पण ही छटा फार गडद नाही आहे. आधीची जी छटा होती त्याच्यापेक्षा थोडीशीच गडद छटा आपण करत आहोत. डायरेक्ट काळा रंग न घेता हळूहळू आपल्याला गडदपणा वाढवायचा आहे.
मागच्या गडदछटा वाढल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला झाडांचा आकार खोडून घेता येतो. जिथे आपल्याला पांढरा शुभ्र रंग पाहिजे तिथला भाग आपण पुन्हा एकदा खोडू शकतो. आता बघा मी एक कागद घेतला आहे हाताखाली, कारण हा काळा भाग आपल्या हाताला लागून सगळीकडे काळं होऊ नये म्हणून कागद घेतला आहे आणि काही फांद्या चारकोल पेन्सिलने गडद करून घेत आहोत. फांद्यांची आउटलाईनच फक्त गडद करत आहोत आणि फांद्यांच्या आतमध्ये करडा रंग आहे, काही फांद्यांना पांढरा रंग आहे. हळूहळू आपलं चित्र डेव्हलप होत आहे. चित्र पूर्ण झाल्यावरती हे नक्कीच छान दिसणार आहे. आपलं चित्र काळजीपूर्वक, सावकाश, नीट विचार करून पूर्ण करावं. घाईघाई करू नये. घाईघाई केली तर चित्र कदाचित बिघडू शकतं आणि एकदा चित्र बिघडलं की ते पुन्हा नीट करणं कठीण असतं. सर्व फांद्यांना आपण आउटलाईन करत आहोत. त्यासाठी आपण चारकोल पेन्सिलीचा पुन्हा एकदा वापर करत आहोत. आउटलाईन करून झाल्यानंतर आपण चारकोल स्टिक घेतली आहे, म्हणजे चारकोलचा जो खडू आहे जाडा तो घेऊन फायनल गडदछटा, सगळ्यात जास्त गडदछटा आपण करून घेणार आहोत. आता ह्याचं फिनिशिंग चांगलं होणार नाही, त्यामुळे मधल्या भागात आपण काळा खडू देऊन घ्यायचा आहे. फांद्यांवरती तो रंग जाऊ द्यायचा नाही आहे. फिनिशिंग करण्यासाठी आपण पुन्हा एकदा कॉटन बडचा वापर करू शकतो. कॉटन बड घेऊन आपण सगळीकडे व्यवस्थित फिनिशिंग करून घेऊया आणि चारकोल जो दिलेला आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा घासून प्लेन काळा रंग करून घेऊया. याचे दोन फायदे होतात. एकतर आपल्याला फिनिशिंग मिळतं आणि दुसरं म्हणजे चारकोल पावडर जी असते ती नाहीतर चित्र उभं धरल्यावर पडून जाते. त्याच्यापेक्षा जरा घासून घेतलं त्याच्यावरती की ती नीट चिकटून बसते आणि कागदावरून उडून जात नाही शक्यतो. परंतु चित्र पूर्ण झाल्यावरती मात्र हे असंच चित्र ठेवलं तर ते परत रंग पसरू शकतात. ही पावडरच असल्यामुळे हाताला त्याचा काळेपणा लागतो, हात काळे होतात, चित्रही खराब होऊ शकतं. तर ते जपून ठेवण्यासाठी आपण काय करायचं आहे, एकतर आपल्या आवडीचं चित्र झालं असेल छानपैकी तर त्याला फ्रेम करावी आणि फ्रेम केली की बाहेरून त्याला काच लावावी, म्हणजे आतमध्ये ते चित्र सुरक्षित राहतं. परंतु सगळ्या चित्रांना काय आपण फ्रेम करत नसतो. अशा वेळी काय करावं तर त्या चारकोलच्या पूर्ण झालेल्या चित्रावरती बटर पेपर असतो, बटर पेपर मिळतो स्टेशनरीच्या दुकानामध्ये. तर तो पेपर असतो, असा पारदर्शक पेपर असतो, तो त्याच्यावरती नीट ठेवावा आणि मग ते सुरक्षितरित्या कुठल्या तरी कागदाच्या घडीत, वर्तमानपत्राच्या घडीत किंवा वहीमध्ये नीट ठेवून द्यावं. त्यामुळे तो चारकोल आहे तो जास्त पसरत नाही.
अजून एक गोष्ट आहे की चारकोलचा एक स्प्रे मिळतो. तो स्प्रे जर चित्रावर केला तर तो चारकोल फिक्स होतो आणि जास्त निघत नाही. त्यामुळे आपल्याला जो परिणाम मिळालेला असतो तो तसाच राहतो, खराब होत नाही चित्र. आपलं चित्र आता पूर्ण होत आलंय. काही ठिकाणी आपण आता रबर घेतला आहे आणि झाडावरती जे खडबडीत टेक्स्चर असतं किंवा झाडाचं पोत असतं जे खडबडीत असतं ते आपण रबरनी थोडंसं खोडून दाखवतो आहे, म्हणजे तिथे थोडंसं टेक्स्चर तयार होतं आहे. जसं आपण काही झाडांवरती टेक्स्चर तयार केले खोडून घेतलं आहे, तसंच बोटाने आपण काही ठिकाणी तो चारकोल असतो बाजूचा तो पसरवून घेऊया आणि काही ठिकाणी गडद छटाही करूया. आता ज्या पांढऱ्या फांद्या आहेत त्या पण खूपच पांढऱ्या पांढऱ्या दिसतात, म्हणून त्यामध्ये आपण बोटाने काही फिका करडा रंग देत आहोत. जो चारकोल बाजूला लावला आहे त्याच्यावरच आपण बोट घासतोय आणि हाताचं जे काळं असतं ते त्या झाडांना लावतोय. मात्र तो फार गडद होणार नाही याची काळजी घ्यावी. फिका रंग गडद पार्श्वभूमीवरती चांगले उठून दिसतात फिके रंग, त्यामुळे काही झाडं आपण फिकी ठेवली आहेत, काही मध्यम ठेवलेली आहेत. गडद अशी कुठलीच झाडं केली नाही आहेत आणि गडद आपण त्याची पार्श्वभूमी केली आहे. पहा आपलं चित्र छानपैकी पूर्ण झालेलं आहे. अशा रीतीने आपण चारकोलचं जंगलाचं चित्र पूर्ण केलं आहे. अंधार असल्यामुळे ते चित्र रात्रीचं असं वाटत आहे. अशा रीतीने आपण वेगवेगळे विषय चारकोलने हाताळू शकतो आणि चांगली चांगली चित्र काढण्याचा सराव करू शकतो. याचा फायदा एक असा आहे की चारकोल असल्यावरती इतर सगळे रंग नसले तरीसुद्धा चालतात. कधी कधी आपल्याकडे रंग नसतात, कधी ब्रश नसतात, कधी खडू नसतात किंवा हवं ते साहित्य नसतं, पण कागद आणि चारकोल एवढं जरी आपल्याकडे असलं आणि चारकोल पेन्सिल तरी आपण आपल्या आवडीच्या विषयांवर चित्र काढू शकतो.